समाजातल्या सर्व जबाबदार व्यक्तींचं आपल्याला हरिभक्त बनवणाऱ्या धर्म मार्गाने भगवंताच्या भक्तीच्या मार्गाने चालणाऱ्यांचं हे कर्तव्य समाजाला सन्मार्गाने लावावं, समाजाला परमार्थाच्या मार्गाने लावावं. आणि ज्या ज्या वेळेस आता मी तर मला थोडासा संघ लागला पूज्यदादांचा, पण ज्या ज्या वेळेस त्यांच्या सान्निध्यामध्ये राहिलो, खास करून ते ज्यावेळेस आळंदीला यायचे पुण्याला नेहमी आळंदीसाठी, त्या वेळेस त्यांच्या मनातली तळमळ ही दिसत होती बरं, की आपल्या गावामध्ये परमार्थ रुजला पाहिजे, आपल्या घरामध्ये परमार्थ रुजला पाहिजे. आणि कुठंतरी त्यांची सुप्त इच्छा, कुठंतरी त्यांची तीव्र इच्छा म्हणून बालपणापासून या क्षेत्रामध्ये परमार्थाच्या अध्यात्माच्या या शास्त्राच्या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. आणि त्यांची तळमळ पाहता हेच लक्षात येतं की आज जे काही आमच्या पदरी आहे हे सगळं त्यांचे आशीर्वाद, सर्व पूर्वजांचे आशीर्वाद. आणि आता दादा तर आमच्या आपल्यामध्ये नाही आहेत, पण दादांचे सगळे सोबती साथी सगळे तुमच्यासारख्या रूपामध्ये आहेत. तुम्ही दादांचा संघ तुम्हाला प्राप्त झाला. आमचे घराण्यातले सर्वात ज्येष्ठ असणारे आज केशवकाका आहेत. सगळ्या परिवाराने नेहमी त्यांचा आशीर्वाद असतो. आणि ह्या सगळ्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाच्या प्रभावाचंच हे फळ आहे की काहीतरी परमार्थाच्या मार्गावर, सन्मार्गावर आहोत. किती उन्नती आहे तो वेगळा भाग, पण मार्गावर तर आहोत. पोहोचू कधी हा वेगळा मार्ग आहे, ही वेगळी गोष्ट आहे. पोहोचू कधी आपण परमार्थाच्या उंच क्षितिजावर हे आपला वेग किती ह्याच्यावर अवलंबून आहे. पण जर मार्गावर तुम्ही असाल तर कधी ना कधी तुम्ही भगवंताच्या चरणापाशी पोहोचता. हा सिद्धांत आहे. कमीत कमी एवढं तरी असावं की मार्ग सोडू नये.